भक्ती झाली। आता निश्चित देवाचीच भक्तीने केल्यानं जमणार नाही, तर त्याच्यासाठी काहीतरी कष्ट करावं लागेल। हा हितभर पोट भरण्यासाठी काहीतरी माणसाला करावं लागेल। तर माझा पूर्वीचा धंदा म्हणजे दही दिवाचा आणि त्याच्या भरोशावर माझी संसार मोठा थाटामाटाने चालू आहे। आता 8 दिवस झाले मी बाहेर घराकडे गेलो नाही आणि त्या दिवशीच माझी पत्नी म्हणायची की आधी मंडई आहे आणि मंडईमध्ये प्रत्येक बाया आपापल्या चांगल्या साड्या घ्यायला सगळ्यांनी त्या ठिकाणी सामील होतात। तर मला एक सुंदर साडी घेऊन द्या। मी म्हटलं थांबवून जा, आता घाई करू नको, पैसे पाणी नाही, जुगाड पैसा कमायचा जुगाड होते। शाही सुरमाताईंनी भारतकडे यांनी लवकर विस्तृत आले। त्याच्यानंतर वेळ बाहेर झालेला आहे तरी पब्लिक फार गडबड करत आहे। अशा प्रकारे आमच्या नवरा बायकोच्या 2 गोष्टी झाल्या आणि 8 दिवस झाले माझे मायबाप होती माझ्याशी बोलत नाही, मी तिच्याशी बोलत नाही आणि तोपर्यंत राहील माझा संसार कसा होईल म्हणून मनातल्या मनामध्ये विचार करून राहा। चला घराकडे जाऊन पाहतो। आवाज देऊन पाहतो विचारिले काय आणि काय नाही। बोलली तर ठीक आहे, नाही बोलली तरी ठीक आहे, पण घरच्या बाईसोबत 2 शब्द प्रेमाने बोलावंच लागल, हा माणसाचा स्वभाव आहे। म्हणून घरी जातो आणि आवाज देऊन पाहतो। कुठं गेली आहे? होऊ शकते कोणाकडे बसली असेल, माझा कामधंदा करत असेल, माझा आवाज तिच्या कानापर्यंत पोहोचला नसेल, काही हरकत नाही, पुन्हा आवाज देऊन पाहतो। मला छान अशा सुंदर आवाजामध्ये मला आवाज दिला तर गेली पाहिजे आणि त्याच्यासोबत 2 शब्द प्रेमाने बोलली पाहिजे। देवाची पूजा करते आणि
मी म्हटलं माझी पत्नी बोलून गाऊन नाही राहिली आणि बिचारी भक्ती करून कारण म्हणाने अगं ए राधा आपला धंदा कशाचा म्हटलं राधा 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 आपला धंदा दही दुधाचा आहे बरोबर आहे 8 दिवस झाले तू माझ्याशी बोलत नाही मी तुझ्याशी बोलत नाही हा कुठपर्यंत राहील आणि माझा संसार कसा होईल म्हणून मनातल्या मनात झुरतो 8 दिवस झाले दयाचं मान घरच्या घरी भरून आहे सगळी वासाणी येऊन आली बाजारात नेशील केव्हा त्या बहीण तू झोपाचंच काम कर हे का माणसानंच घेतला आहे आता दिवसाचा जमाना झाला राधा घरच्या घरी आणि तुला जिंदगानीची फिकर नाही राधा वो माट घे तू सिरावरी तुमच्या दयादिवाच्या धर्मामध्ये काही नाही माझं भावाच्या अंबासंना किशोरची मी त्याच्याकडे चालली जाते तुमच्या दया दुधाचा मार्गाला कधी जाणार म्हणून मी काय म्हणते ऐका काय म्हणतेस तू आपल्या भावाच्या घरी जाते आंबा धरीले आणि तही तसा ना तसं ठेवते म्हणजे आजपासून तुम्हाला आरक्षण भेटलं जेव्हापासून तुम्ही तर आमच्या छातकड्यावर बसले म्हणजे राधा तुला लावणी करता येते मी कार्तिकला जाताना मला सुरेखा पुणे करणाऱ्या त्या म्हणाल्या मला बदली तू माझ्या लावणीला फुला येते का म्हणाली हो येते ऐका मग लावणी अवा 8 वर्ष झाले काय तुम्हाला कधी सांगितलंच नाही की मला लावणी करता येते म्हणून अहो मला सांगत नाही की आजकाल नवीन जमाना निघाला ना आणि मी काय दररोज दयाचं मार्ग अहो इतके वर्ष झाले कला पोटामध्ये दाबून ठेवली सगळं अहो हे परमेश्वराने कला या जनलोकामध्ये प्रदर्शन करण्यासाठी दिली तुला लावणी सादर करता येते प्रेक्षक लोक बसले आहेत लावणी सादर करून दाखव ठीक आहे तुमची
लावणीला जाशील मग काय? दही मी बाजारामध्ये विकायला जाईल मग काय? काय किती करून आणशील एका दिवशी 2,000 रुपये मिळणार ना? एका दिवशी दिले 2,000 रुपये मिळणार आहे. आपण ते खालची बिल्डिंग आहे की नाही ते मी कार्यक्रमाला जायचं वर्षी म्हणजे लावणीचे सो सकाळी आहे दुपारी आहे का संध्याकाळी आहे क्या मार हो काय संध्याकाळी तू बाहेर राहायची माय काम कोण करत नाही तुझं काम तुमच्या कामाला काय करू बा? 3 दिवसाला तसं नाही यायचं गेल्याचं मग बाजारात मामी बाई तुमच्या घरात दुधाच्या संध्याकाळी फार माझा कंटाळून गेला आहे. मी काय करते घरच्या गाठोडं आणि ती संध्याकाळी दया करायला जाणार नाही. हो जाणार आपल्या भावाच्या घरी मग काय? आहे मी काय म्हणतो काय म्हणता? झिलमिल सितारों का आंगन होगा रिम झिम बरसता सावन होगा रिम झिम बरसता सावन होगा
शिवाडते नाही रे नाही रे तुम्हाला आता ओय ऐक मी काय म्हणतो या दोघांचा झगडा पूर्ण केव्हा होईल ग शहाणे म्हणतात नवऱ्याचं मीठ बायकोचं पीठ तेव्हा होती जिंदगी नाहीतर सदा घरामध्ये किटकिट म्हणून मी काय म्हणतो तुला मारणार नाही तुला आखरीपर्यंत प्रेमाने समजावण्याचा प्रयत्न करेल तुम्हाला जरी मारायला गेलो तर तुम्ही आताच आम्हाला जंगलामध्ये ढाळता कारण सरकारने तुम्हाला एवढं मोठं आरक्षण दिले आणि त्या आरक्षणावरती तुम्ही आमच्या छातकाळावर बसल्या आम्हाला जास्त बोलताच येत नाही म्हणून मी म्हणतो तेवढंच आहे निया दोघांचा झगडा पूर्ण केव्हा होईल ग खत्मा हा होणार नाही जीव जरी जाईल या दोघांचा झगडा पूर्ण केव्हा होईल ग खत्मा हा होणार नाही जीव जरी जाईल कोळशाची केली दलाली हात काळे आहे कोळशाची केली दलाली हात काळे आहे पोटाची भूक तुझ्या हातात आहे पोटाची भूक तुझ्या मला हसडेला नाही अर्थ काय आहे पोटाची भूक तुझ्या हातात आहे मला हसडेला नाही अर्थ काय आहे पोटाची भूक तुझ्या अरे का तुम्ही हसता एवढा खेळ पाहिला नाही नावाचा पाटील 10 गावात महागला सगळा गाडीला सॉरी आणि हा पाटील या राज्याच्या मागे नमस्कार नमस्कार हे बैताळा मी बैठाला चांगल्या विचाराला मी बोलून राहिलो हा विचार कायचा हो तुमचा कायचा होय म्हणते अरे कापून डोकला बाटली तू खालता खेळता तू वरता ते खालता होय शाईने तुला बायको आहे का आता का सांगणार रे बाबा मला बायको नाही मला नवरा आहे मला नवरा तुला नवरा नवरा अच्छा बहिणीचाच करायची गोष्ट लोक बायका करतात तू नवरा केला हा किती मिठू सारखा बोलते बाकी मला होकावर मी जे आहे मला नवरा राहील का बायको राहील तूच म्हणून राहिला ना मला नवरा हा बोलते कसा तुझ्या हाताने अरे न याचा येऊन गेला तो काय झाला फालतूच्या गोष्टी सांगत होतो काय झालं असा का झालं याचं कारण आहे कोणतं आज तुमच्या बरोबरची बाई आज तुमच्या कीर्तना बाई दोन पोट्टे झोपत नाही तर आम्ही नवरा बायको झोपत असेल का म्हणजे आमच्या बोकड्या बोकडी बाई
तर त्या बायकोला झोपायला येऊ झोपायला नाही घर उचला आणि तिकडे टेकटे उडून मला आणि ते राम नाम जपा येतो लोक नाही अरे कमीत कमी आपली खिडकी तरी लावून करा सामने दरवाजे लावून करा ह्या कामाचा नको दाखवा सगळं पाहिलं कसं पाहिलं अरे खात एक वर्त अरे काय नाही पाहिलं असा म्हणतात हो अंदरचा कसा आणि बाहेरचा कसा आहे बाहेरचा कसा आहे बरं बायको एवढ्या गोष्टी सांगतेस काही दत्ता बित्ता आहे त्या बायकोवर अरे धबक्याची काय गोष्ट तू एक काम कर मित्रा वेळ लगेच झाला घरी जा आपल्या पत्नीला माझ्या घरापर्यंत घेऊन ये. म्हणजे काय मी आपली पत्नी अबे ती पत्नी येईल माझ्या पत्नीला मार्गदर्शन करेल तर माझा संसार सुधरणार. माझी पत्नी याच्या कामाची आहे का मा कामाची आहे पण तरी पण हरकत नाही तुला कामाची आहे तू वेळ नको लावू घराकडे जाऊन घेऊन नाही बोलत आहे ना झिरो बजेट लागला काय भागलो मस्त दिसतेस ना या बहिणीची चित्रकला मस्त रंगाराणीचं नसलं होय ना रंगाराणीचं बांधलं कोणी खायला गेलं तर वरतं ठेवलं हो ना तुला माहिती काय झालं सांग ना मला म्हटलं कसं करता कसं करता मला काय नाही आवडते काय विचारलं तुम्ही मला असं त्याच्या काय म्हटलं अच्छा मग काय नाही माणसाला काय न्यायचं सांगायला काय न्यायचं काम करतो माय कसं दोन पोते धरले दोन पोते कशाला कशाला म्हणजे तिथून येऊन तर थंडी नाही लागते का आई मा एका पोत्यात तू धरतो एका पोत्यात मी धरतो काय असं होतं का पण पद्धतशीर चाल होय ना हल्ली जा होय तुला
एकटं झालं का? मी गावाला लोकांना सांगितलं होतं का? कुठं गेली तुमची ते माई अरे आहे ना आहे कुठं? इकडं टाका. अहो, नातवा, दुसऱ्याच्या बायकोला आपली बायको नको करा तू. या पहिला तुम्ही मग? अरे माझ्या बायको माझ्या शिलीवर आल्याच्या तू असली तुला बाबा स्वतःचं काही करू नये का? अरे पोचे अरे हो तुझ्या बोलणीच कमी असेल राधा गोपिका एवढ्या थाटामाटात तुम्ही कुठं चालले ना? आम्ही काय? हा? अहो, एवढे थाटमाट करून आम्ही बाजारला चाललो. बाजारला चालल्या हा. कशासाठी? आम्हाला विकासाठी. दही दूध विकण्यासाठी. बाई दूध कुठून येते माहित आहे तुम्हाला? नाही. नाही माहित. हा, दूध काय? एवढ्या मोठ्या झाल्या तरी अजून तुम्हाला माहित नाही. अहो, दूध नाही का? राधिका आणि गोपिका
या ठिकाणी आमचा राऊंड समाप्त झाला.